राज ठाकरे यांनी आज आपण बघतोय की गुढीपाडवा मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदींसाठी मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिल्याचं म्हटलेलं आहे। मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलंय। यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। उपस्थितांना विनंती करतो राष्ट्रगीतासाठी उभं राहावं। तर एक महत्त्वाची बातमी, नरेंद्र मोदींसाठी मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिला असं यावेळेस राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महायुतीला अखेर पाठिंबा दिलेला आहे। कुठलीही तडजोड नाही, हा पाठिंबा जो आहे तो बिनशर्त असेल असं देखील राज ठाकरे यांनी या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात म्हटलेलं आहे। राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरून नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं म्हटलेलं आहे। राज ठाकरेंनी याआधी आपल्याला माहिती आहे दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आजच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतो असं राज ठाकरेंनी मोठी घोषणा करताना म्हटलेलं आहे। राज ठाकरे यांनी अखेर महायुतीला पाठिंबा दिलेला आहे। नरेंद्र मोदी यांच्यासाठी म्हणून महायुतीला मनसेचा बिनशर्त पाठिंबा आहे असं देखील राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। यावेळेस एक सगळ्यात मोठी बातमी, 2024च्या लोकसभेच्या निवडणुका पुढच्या काही दिवसात होत आहेत आणि त्याआधी राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, बिनशर्त पाठिंबा देतो असं देखील राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे आणि कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागा असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय। त्यामुळे राज ठाकरेंची मनसे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही असं जवळजवळ स्पष्ट होत आहे। त्या संदर्भातली अधिकृत घोषणा राज ठाकरेंनी किंवा मनसेनं केलेली नाही, परंतु राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। आणि माझ्या गावागावातनं सगळ्या महाराष्ट्रामधून आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचं आहे, विधानसभेच्या तयारीला लागा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। आणि माझ्या गावागावातनं सगळ्या महाराष्ट्रामधून आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचं आहे, विधानसभेच्या तयारीला लागा। तर आपण बघतोय मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, विधानसभेच्या तयारीला लागा असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय। त्यामुळे राज ठाकरे यांनी महायुतीला आता बिनशर्त पाठिंबा दिलाय, केवळ नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे म्हणाले।